सरकारला प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सर्वात जास्त रस आहे असं म्हटलं तर चालेल का? विचार करा तुम्ही. इंडिगो भारतामध्ये सर्वात जास्त 60 ते 70% ऑपरेट करते आणि मोनोपॉली आहे इंडिगोची. जर मोनोपॉली असली तर काय परिस्थिती निर्माण होते हे तुम्ही मागच्या 3 दिवसापासून बघताय. जवळजवळ 1000वर उड्डाणं रद्द झाली. विमान प्रवास मुंबई ते पुणेच 62,000वर गेलाय आणि याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे मोनोपोली आहे. मोनोपोली म्हणजे एकाचीच असलेली मक्तेदारी, एकाचाच असलेला ताबा आणि याच मोनोपोलीमुळे ही कंपनी ग्राहकांच्या बोकांडी बसली आहे, प्रवाशांच्या बोकांडी बसली आहे. भारत सरकारने जेव्हा प्रायव्हेटायझेशनकडे पाऊल उचलायला चालू केलं तेव्हा सर्वात अगोदर यांनी प्रायव्हेटायझेशन केलं एअरलाईन सेक्टरचं. गव्हर्नमेंटनी एक सर्क्युलर काढलं, पायलटसाठी एक विशेष नियम लावला, तर लगेच सरकारला धारेवर धरण्यासाठी परिस्थिती निर्माण केली आहे. यामध्ये सरकारचा मोठा दोष आहे, कारण सरकार मोनोपॉली देत आहे. तुम्ही कॉम्पिटिशन ठेवा ना, कॉम्पिटिशनने कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट होत नाही, सिस्टीम स्मूथली चालेल. आणि तुम्ही जर कॉम्पिटिशनच ठेवणार नसाल तर इंडिगोसारखी परिस्थिती प्रत्येक सेक्टरमध्ये निर्माण होईल. त्यामुळं आता तरी सुधरा आणि इंडिगोवर कडक कारवाई व्हावी. आता तरी भारत सरकारला जाग यायला हवी की एक उद्योग मोठा करण्यापेक्षा अनेक उद्योग मोठे करा. त्या सेक्टरमध्ये एक माणूस मोठा करण्यापेक्षा असंख्य माणसं मोठी करा आणि तरच या प्रायव्हेटायझेशन कंट्रोलमध्ये राहील.